नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि या विभागात संबंधित इतर लाभार्थी यांच्यासाठी सध्या एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे। जुलै महिना संपून आता ऑगस्ट महिन्याची 10, 11 आणि 12 तारीख आली आहे, मात्र अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जुलै महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत। त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार। अनेक लाभार्थी असाही प्रश्न विचारत आहेत की दिव्यांग बांधवांचे पैसे काही प्रमाणात नियमितपणे येतात, मग आमच्या योजनेचे पैसे नियमितपणे का येत नाहीत। या प्रश्नाकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। मित्रांनो, यासाठी सरकार किंवा प्रशासन जितके जबाबदार आहे तितकीच काही प्रमाणात आपणही जबाबदार आहे, असा या विषयाचा मुद्दा मांडला जात आहे। यामागे कारण समजून घेऊया। यापूर्वी जेव्हा दिव्यांग बांधवांच्या अनुदानाबाबत अडचण निर्माण झाल्या होत्या, पैसे कमी जास्त प्रमाणात मिळत होते किंवा अनेक महिन्यापर्यंत अनुदान प्रलंबित राहत होते, तेव्हा दिव्यांग बांधवांना वारंवार एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते। आपला अर्ज करणे, निवेदन देणे, कलेक्टर कार्यालयात जाणे, आयुक्त कार्यालयात भेट देणे किंवा तहसीलदार कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन संबंधित कर्मचाऱ्यांची भेट घेणे, अशा पद्धतीने पाठपुरावा करण्यास सांगितले जात होते। कार्यालयातील संबंधित लिपिक वर्गाला भेटून आपल्या अनुदानाचे पैसे मिळाले पाहिजे अशी मागणी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले जात होते आणि दिव्यांग बांधवांनी हे प्रयत्न केले सुद्धा। मात्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील इतर लाभार्थ्यांच्या बाबतीत चित्र काहीसे वेगळे दिसू लागले आहे। निराधार व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती यांच्या माध्यमातून अशा प्रकारचा पुढाकार अनेक ठिकाणी दिसून आला नाही। काही ठिकाणी लाभार्थी पुढे आले, मात्र अनेक बाबतीत ते मागे राहिले। आता प्रश्न असा आहे की या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाशी संबंधित जबाबदारी असणारे लोक कोण आहेत। या विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुमित्राताई पवार, संजयजी शिरसाट साहेब, IAS अधिकारी हर्षदीप कांबळे साहेब आणि सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ मॅडम यांच्याकडे हा विषय पोहोचणे आवश्यक असल्याचे या माहितीतून सांगण्यात येत आहे। या योजनेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे। मात्र केवळ हा प्रश्न उपस्थित करून थांबून चालणार नाही, हा विषय संबंधित जबाबदार व्यक्तीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे। दिव्यांग बांधवांचा विषय प्रलंबित असताना बच्चूभाऊ कडू यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्ते, सोशल मीडियावर काम करणारे काही युट्यूबर्स आणि दिव्यांग बांधव एकत्र येऊन आपला आवाज सातत्याने मांडत होते। त्यामुळे संबंधित विभागावरही जागरूकतेने काम करण्यासाठी दबाव निर्माण होत होता। आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आपल्या हक्काच्या प्रश्नासाठी पुढे येणे गरजेचे आहे। पूर्वी योजना एकत्रित स्वरूपात असल्यामुळे दिव्यांग बांधवांसोबत इतर लाभार्थ्यांनाही पैसे मिळत होते, मात्र आता योजना वेगळी झाल्यामुळे परिस्थिती बदललेली आहे। त्यामुळे आता निराधार लाभार्थी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी स्वतःसाठी आवाज उठवणे गरजेचे असल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे। मित्रांनो, हे करणे प्रत्येकासाठी सोपे नाही, हेही आपण समजू शकतो। निराधार व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, आजारी व्यक्ती असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांनी पुढे येऊन चर्चा करणे, निवेदन देणे किंवा आंदोलन करणे हे सहज शक्य नसते। पण याचा अर्थ असा नाही की काहीच करता येत नाही। यासाठी आंदोलन करणेच आवश्यक असे नाही। आपल्या तालुक्यातील संबंधित लाभार्थ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे। तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांची भेट घेता येईल, आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देता येईल, त्याचप्रमाणे कलेक्टर साहेबांकडेही निवेदन देता येईल। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी लाभार्थ्यांचा हा विषय पुढे आला पाहिजे। आपल्या अडचणी आणि आपल्या मागण्या संबंधित प्रशासनासमोर मांडल्या गेल्या पाहिजेत। यासाठी कोणावरही आरडाओरडा करण्याची गरज नाही, कोणालाही त्रास किंवा अडथळा निर्माण करण्याची गरज नाही। फक्त आपल्या समस्या प्रशासनासमोर शांतपणे मांडायच्या आहेत आणि आपल्या अडचणी कशा दूर होतील, तसेच आपले पैसे आपल्या खात्यामध्ये कसे जमा होतील यासाठी पाठपुरावा करायचा आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये हप्ता न येण्यामागे संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांचे या योजनेकडे पुरेसे लक्ष नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे आणि जर असे असेल तर त्यांचे लक्ष या विषयाकडे वेधले जाणे गरजेचे आहे। पण त्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे, कारण दिव्यांग बांधवांच्या बाबतीत
जेव्हा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात आला तेव्हा सरकार आणि प्रशासनाकडूनही काम करण्याची प्रक्रिया पुढे सरकली आणि अनुदान नियमित स्वरूपात मिळण्यास मदत झाली असा अनुभव सर्वांना आला आहे। त्यामुळे आता संजय गांधी निराधार योजनेतील विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी लाभार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येणे गरजेचे आहे। कारण जर लाभार्थी एकत्र आले नाहीत तर पूर्वी ज्याप्रमाणे 5-5, 6-6, 7-7 किंवा 8-8 महिने प्रलंबित हप्ते राहत होते त्याच प्रकारची परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते। यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्रभर एक निवेदन मोहीम सुरू करण्याचा मुद्दा या व्हिडिओमधून मांडण्यात आला आहे। प्रत्येक निराधार लाभार्थी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रत्येक आजारी व्यक्ती ज्यांना शक्य असेल त्या पद्धतीने पुढे यावे आणि आपल्या मागणीचे निवेदन द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे। तुमच्या भागातील आमदार, खासदार किंवा सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फतही हा विषय पोहोचणे आवश्यक आहे। जे लोक पुढे हा विषय तहसीलदार, कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचवू शकतात आणि या प्रश्नाला वाचा फोडण्यास मदत होऊ शकते। या संपूर्ण प्रकारचा उद्देश एकच आहे, लाभार्थ्यांचे पैसे नियमितपणे मिळावेत आणि प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा। विशेषतः प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे मिळावेत अशा प्रकारचा पुढाकार आणि पाठपुरावा करण्याची भूमिका घेणे आवश्यक असल्याचे या व्हिडिओमधून सांगण्यात येत आहे। म्हणून मित्रांनो, हा विषय फक्त एका व्यक्तीचा नाही, हा विषय लाभार्थ्यांच्या जीवनाशी संबंधित आहे। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या स्तरावर शक्य तितका पाठपुरावा करणे गरजेचे आहे। जर तुम्हाला या विषयामध्ये काही अडचण येत असेल किंवा मदतीची आवश्यकता असेल तर संबंधित माध्यमाशी फोन किंवा मेसेज किंवा कमेंटच्या माध्यमातून संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुढे लाभार्थ्यांनीच यायचे आहे। मदत करणारे लोक मागे राहतील पण ही लढाई लाभार्थ्यांची आहे असा स्पष्ट उद्देश या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आला आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे आहे। मित्रांनो, जुलै महिन्याचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नसल्यामुळे या विषयाकडे आता अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। आपली अडचण प्रशासनापर्यंत पोहोचली पाहिजे, आपली मागणी संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि आपल्या हक्काच्या अनुदानासाठी योग्य पद्धतीने पाठपुरावा झाला पाहिजे। म्हणून हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। निराधार लाभार्थी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती यांच्यापर्यंत ही मागणी पोहोचवणे महत्त्वाचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना चॅनलशी जोडलेले राहा। आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारचे अपडेट रोज तुमच्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा। भेटूया पुन्हा एका नवीन महत्त्वाच्या अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।